थोडा आपण मतदारांनी निवडून आणूया आणि हा नारळ म्हणजे हा विजयाचा नारळ मी घोषित करतो. विजयाचाच आपला दौरा आहे. मी असं या ठिकाणी जाहीर डिक्लेअर करतो. कसं झालं, काय झालं, कोणी केलं याचा विचार मला करायचा नाही आहे. मला फक्त आता माझ्या प्रभागासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी काम करायचं. 7 ते 8 वर्ष झाले मी सातारा शहरासाठी, फक्त वॉर्डच नाही तर संपूर्ण सातारा शहरासाठी काम करते आणि त्या कार्यामध्ये सामाजिक कार्य पण इन्व्हॉल्व आहे. परत सातारची संस्कृती जपण्याचे पण कार्य करते. जसे आपले पुणे मुंबईमध्ये कार्यक्रम होत असतात, तरुणाईला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम होत असतात, मग आपल्या सातारमध्ये का नाही करायचे. याचा विचार करून मी सातारच्या तरुणाईला सुद्धा प्रोत्साहन करण्यासाठी कार्य करत असते आणि अगदी छोट्यातली छोटी व्यक्ती असू दे त्यांना देखील माझ्या पूर्ण फुलाची पाकळी माझी मदत असते. छान आहे आणि या सर्व लोकांच्या आशीर्वादाने मला नक्कीच असं वाटते की मी विजयी होईल आणि सर्वांची कामे म्हणजे त्यांच्या एका हाकीला मी उभी राहणार. नाही वाटत की तिकीट मिळणं म्हणजेच आपण विजयी होऊ शकतो असं नाही आहे. माणसाचं काम बोलतं आणि माणसाचं मन साफ आहे की नाही याच्यावरून तिकिटाचा काही इश्यू नसतो. माणसाचं ज्याने काम केलेलं आहे, इतक्या दिवसापासून मी काम करते आणि या गोष्टी सर्वांना माहिती आहे. त्यामुळे माझ्यासाठी तिकीट नाही मिळालं ही गोष्ट मॅटर नाही करत. महिलांचा विचार करून मी त्यांच्यासाठी विकास कामासाठी पुन्हा जे नवीन नवीन तंत्रज्ञान येतं त्याचं तंत्रज्ञान आपल्या भागात कसं वापरता येईल. पुन्हा आपल्या महिला ज्या आहेत महिलांच्या सुरक्षिततेबाबत माझ्या डोक्यात असं आहे की संपूर्ण वॉर्डमध्ये प्रत्येक चौकात CCTV कॅमेरे बसवावेत जेणेकरून महिलांवर आणि लहान मुलींवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललं आहे ते कुठेतरी आटोक्यात येईल. आणि ज्या महिला घरी बसून असतात त्या महिलांसाठी रोजगार देखील मला प्राप्त करून द्यायचा आहे. जी माझ्या वॉर्डमधली मुलं चांगली शिकलेली आहेत त्यांना सरकारी नोकरी देण्याचा प्रयत्न माझा कायम आहे. आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी विधवा महिला आहेत किंवा ज्यांना कुणी नाही आहे सांभाळणारं यांच्यासाठी बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायच्या आणि त्या पोहोचवणार त्यांना त्याचा पूर्ण लाभ घेता येईल.